तुझ्या नाही काही खोड मिरची बी लागतिया गोड ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचे युट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशन मधून बनवलेला आहे। व्हिडिओ आज एकदम जबरदस्त झालेला आहे। व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर मित्रांनो, आपलं आज जे काही मटेरियल लागलेलं आहे ते सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता। तुम्हाला जर डाउनलोड करता येत नसेल तर हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा डिस्क्रिप्शनमधील व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा, कारण टेलिग्रामवरती तुम्हाला सर्व मटेरियल देखील आपण देत असतो। तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फिरतीत राजा तुझ्या गोड तुझ्या हाती मिरची बी लाग माझ्या संग मला बंदी खुशशील का तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण ज्यावेळी अलाइट मोशनच्या मेन इंटरफेसवरती येईल त्यावेळी प्लसवरती आपल्याला क्लिक करायचं। कुठलाही एक रेशो सिलेक्ट करून क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचे। प्लसवरती क्लिक करून टेक्स्ट टाईप करा काहीसुद्धा, आणि रोबोटो रेग्युलरवरती क्लिक करून व्ह्यू ऑल फॉन्टवरती जायचं आहे। आडव्या 3 लाईनवरती क्लिक करून इथे इम्पोर्टेड सिलेक्ट करायचं आहे आणि इम्पोर्ट फॉन्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इम्पोर्ट फॉन्टवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मटेरियल जे तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेलं आहे त्या मटेरियलमध्ये तुम्हाला जायचं आहे। ठीक आहे, तर आता या मटेरियलमध्ये गेल्यानंतर तर मटेरियलमध्ये तुम्हाला एक फॉन्ट बघायला भेटेल। ओके, तर हा फॉन्ट तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। तर या फॉन्टचं नाव आहे शरद। तर हा शरद फॉन्ट तुम्हाला इथं बघायला भेटेल, हा तुम्ही सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर इथं हा शरद फॉन्ट येऊन जाईल। ठीक आहे, त्यानंतरच तुम्ही प्रीसेट जे आहे ते आपल्या इम्पोर्ट करून घ्यायचे। तर मित्रांनो, आता हा व्हिडिओ जो आहे तुम्हाला कम्प्लिटली बघावं लागेल तरच तुम्हाला हे एडिटिंग समजणार आहे, कारण यामध्ये इफेक्ट वगैरे खूप सगळे किचकट इफेक्ट पण आहेत। त्यामुळे व्हिडिओ कंप्लीट बघा। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट जो आपला आहे तो ओपन करून घ्यायचे। त्यामध्ये तुम्हाला सॉन्ग आणि टेक्स्ट मी दिलेले आहेत। ओके, हे सगळे इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला जस्ट स्टार्टला यायचं आहे, किंवा इथून डायरेक्टला तुम्ही जे आहे ते स्टार्टला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। आता मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे मी मटेरियल दिलेलं आहे त्या मटेरियलमध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे, तर तो व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा ॲड करायचा आहे। आणि हा जो व्हिडिओ ॲड केलेला आहे हा बरोबर 9.11 सेकंदापर्यंत ॲड करायचा आहे आणि याला वरती अशा प्रकारे सरकवून घ्यायचं। ओके, तर बघू शकता इथंपर्यंत मी असं सरकवून घेतलेलं आहे। साधारणतः इथं वाय ॲक्सिस जो आहे तो 650 ठेवायचा आहे आणि इथंपर्यंत तुम्ही अशा प्रकारे हा सेट करून घ्यायचा व्हिडिओ सेट केल्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जायचं आहे आणि इथं जे आहे ते तुम्ही लाईटनवरून स्क्रीन इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे। स्क्रीन इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर स्टार्टला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। कुठलाही एक फोटो ॲड करायचा आहे, 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। आता इथं पूर्ण स्क्रीनवरती इमेजेस करून घेतल्यानंतर एक्स्ट्रा पार्ट याचा कट करायचा आहे। पार्ट कट केल्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जायचं आहे। याची अल्फा ऑपॅसिटी जी आहे ते 70% ठेवायची। ओके, बघू शकता 70% ऑपॅसिटी ठेवलेली आहे याची। त्यानंतर यावरती क्लिक करायचं आहे, इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि इथं जे आहे ते तुम्ही बॉक्स ब्लर इफेक्ट सिलेक्ट करायचं। बॉक्स ब्लर इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर जस्ट बॅक यायचं आहे आणि मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन थोडंसं रिसाईज करायचं। ओके, कारण साईडला जे आहे ते बघू शकता, जर आपण रिसाईज नाही केलं तर साईडला अशा प्रकारे ब्लॅक कलर तुम्हाला दिसणार आहे। सो तुम्ही थोडंसं झूम करून घ्यायचं आहे आणि झूम केल्यानंतर परत यायचं आहे स्टार्टला, प्लसवरती क्लिक करून एक सर्कल ॲड करायचं। सर्कल ॲड केल्यानंतर सर्कल झूम करून जितका आपला बॅकग्राऊंडला तो व्हिडिओ ॲड केलेला त्यामधला सर्कल आहे त्याच्यापेक्षा न कळत आपण असा मोठा करून घ्यायचा हा सर्कल हा इतका ठेवल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। जो बॅकग्राऊंडला फोटो ॲड केलेला आहे तोच इथं वरती ॲड करायचा। याची साईज जी आहे या सर्कलनुसार सेट करून घ्यायची आपण साईज, आणि बरोबर सर्कलच्या बॅकग्राऊंडला हा इमेज घ्यायचा। ओके, एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे, सर्कल आणि जो आपला बॅकग्राऊंड आहे त्याचा दोन्हीचाही पार्ट जो आहे तो कट करून टाकायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे हा सर्कल दिसणार आहे। तर दोन्हीलाही सिलेक्ट करायचं, सर्कल आणि फोटो। त्याआधी मित्रांनो, सर्कलच्या बॅकग्राऊंडला जो आहे तो आपला फोटो असा घ्यायला अजिबात विसरायचं नाही। ओके, सर्कल आणि फोटो दोन्हीलाही सिलेक्ट केलेला आहे। 2 नंबरचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं वरती बघू शकता। तर या 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ग्रुप तयार होईल। आता या ग्रुपला तुम्ही बघितलं तर एजेस दिसत आहेत, तर इथे इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे, वरती सर्च करायचं आहे फेदर। ओके, फेदर इफेक्ट जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे। फेदर इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे फेदर ॲड होऊन जाईल आपल्या व्हिडिओवरती, आणि याला जे आहे या ग्रुपला तुम्ही एंडपर्यंत वाढवून घ्यायचं। ओके, ग्रुप आणि फोटो दोन्हीलाही आपण म्हणजे ग्रुप जो आहे तो आधी वाढवून घ्यायचाच आहे पूर्णपणे, आणि त्यानंतर या फोटोला देखील तुम्ही वाढवलं तरी चालेल, कारण फोटो पण आपल्या सेम साईजमधलेच आहेत। ओके, तर आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो
ग्रुप तयार झालेला आहे. या ग्रुपला प्रत्येक बीटजवळ जाऊन स्प्लिट करायचं आहे आणि प्रत्येक ग्रुपजवळ गेल्यानंतर अशा प्रकारे कट करायचं इमेजेस आणि जो आपला ग्रुप आहे त्या ग्रुपला देखील. ओके, इमेजेसला आणि ग्रुपला देखील या टाईपमध्ये क्रॉप केल्यानंतर सेम पार्टमध्ये डिवाईड होऊन जाईल. ओके, म्हणजे ग्रुप पण आणि फोटो पण सेम पार्टमध्ये डिवाईड होतील आणि यानंतर आपण याला मग चेंज करू शकतो. चेंज कसं करायचं आहे, 2 नंबरच्या बीटवरती जायचं आहे. इमेजेसला पहिल्यांदा जे आहे ते बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. जो इमेजेस आहे ते इमेजेसला कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. जो पण तुम्हाला इमेजेस चेंज करायचा असेल तो इमेजेस सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर मग तुम्ही त्याला व्यवस्थितरित्या झूम वगैरे करून सेट करा. तर सेट केल्यानंतर याला अशा प्रकारे बघू शकता सेट केलेलं आहे. परत ग्रुपवरती जायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये जाऊन जो इमेजेस आहे त्या इमेजेसमधला देखील इमेजेस आपण इथून चेंज करायचे. तर इमेजेस चेंज केल्यानंतर इमेजेसला देखील या टाईपमध्ये झूम वगैरे करून आपण प्रॉपर ॲडजस्टमेंट करून घ्यायचे जेणेकरून आपला इमेजेस प्रॉपर दिसला पाहिजे. बॅक यायचं आहे, थोडंसं झूम करा म्हणजे फेस क्लिअर दिसेल. तर या टाईपमध्ये सगळे ग्रुप जे आहे एडिट करायचं. मी सगळे तुम्हाला नाही दाखवत करून एडिट, बट तुम्हाला समजलं असेल कशाप्रकारे करायचं. त्यानंतर जो तुमचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ लॉंग प्रेस करायचा आहे आणि पूर्णपणे सगळ्या ग्रुपच्या वरती घ्यायचं. त्यानंतर तुमचा असा ग्रुप जो आहे तो दिसून जाईल. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघू शकता. जे आपले टेक्स्ट वगैरे आहेत हे टेक्स्ट तर तुम्हाला दिसले असतील, त्याचा कलर वगैरे तुम्ही इथून जो आहे तो व्हाईट ठेवलेला आहे, बट तरी देखील कलर फिकट दिसत आहे. ठीक आहे, तर त्यासाठी काय करायचं, हे जे टेक्स्ट आहेत हे लॉंग प्रेस करून पूर्णपणे व्हिडिओच्या वरती घ्यायचे. जेवढे पण तुमचे टेक्स्ट आहेत सगळेच्या सगळे आपण या टाईपमध्ये वरती करून घ्यायचे. तर साधारणतः आपले 6 टेक्स्ट आहेत. 6च्या 6 टेक्स्ट आपण या टाईपमध्ये लॉंग प्रेस करायचं आहे आणि पूर्णपणे वरती सरकवून घ्यायचे. ओके, आता हे इफेक्ट म्हणजे आपले इमेजेसच्या लेअर आहेत या टेक्स्ट लेअर यांना आपण वरती घेतल्यानंतर जो आपला बॅकग्राऊंड व्हिडिओ आहे सर्कलवाला त्यावरती क्लिक करायचं आहे. सर्कलवरल्या ज्या व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करायचं आहे ह्यू शिफ्ट इफेक्ट ॲड करायचं आहे. स्टार्टला एक की द्यायचे आणि जिथं 9 सेकंदाला लास्ट आहे तिथं जाऊन एक की द्यायचे आणि ती की जी आहे ती या टाईपमध्ये अशा प्रकारे स्क्रोल करायचे. 2x पर्यंत आपण हे स्क्रोल करायचं आहे. जर तुम्हाला फास्ट कलर चेंज हवा असेल तर फास्ट करू शकता. ओके, आता यानंतर जे आपले बॅकग्राऊंडला इमेजेस आपण ॲड केले आहेत त्या इमेजेसवरती जायचं आहे. इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर वरती तुम्हाला कलर अँड लाईटमध्ये जायचं आहे आणि इथं तुम्ही बघू शकता एक्सपोजर और गामा हा इफेक्ट तुम्हाला यात शोधायचा आहे. तो सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर एक्सपोजर स्टार्टला एक की द्यायचे, थोडंसं पुढं जायचं आहे आणि नंतर थोड्या पुढं जाऊन एक की द्यायचे आणि त्याच्या पुढं जाऊन एक की द्यायचे. बरोबर मधली की जी आहे ती इथं 2 करायचे एक्सपोजर. ओके, त्यानंतर हा इफेक्ट इतकाच आपण एक्सपोजरवाला कॉपी करायचा आहे. जेवढे पण बॅकग्राऊंडला आपण इमेजेस लावलेले आहेत सगळ्या इमेजेसला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे जेणेकरून जिथं जिथं आपल्या बीट पडतील तिथं तिथं आपल्याला फ्लॅश बॅकग्राऊंड इमेजला दिसून जाईल. ओके, आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट, जे ग्रुप आहे त्या ग्रुपच्या बॅकग्राऊंडलाच आपला इमेजेस यायला पाहिजे तरच जो आहे तो प्रॉपर दिसणार आहे. ओके, सो बघू शकता अशा प्रकारे हे सगळे ग्रुप वगैरे एडिट केल्यानंतर आपल्याला दिसून जातील. तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर इथून पुढं जेवढ्या पण बीट आहेत शिल्लक त्या प्रत्येक बीटमध्ये एक एक इमेजेस ॲड करायचं. ओके, या टाईपमध्ये इमेज ॲड करायचे. 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरिया एक्स्ट्रा पार्ट कट करायचं आहे. परत पुढच्या बीटवरती जायचं आहे, परत पुढच्या इमेजेस ॲड करायचे. 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरिया एक्स्ट्रा पार्ट कट. आता हे ऑलरेडी सगळं मी इमेजेस ॲड करून ठेवलेले आहेत तर आपण डायरेक्टली त्या ग्रुपमध्ये जाऊया. ओके, तर ग्रुपमध्ये गेल्यानंतर आपल्याला प्रॉपर जे आहे ते सगळे इफेक्ट वगैरे तुम्हाला दाखवतील. सगळे इमेजेस मी या ठिकाणी ॲड करून घेतलेले आहेत. ओके, बघू शकता सर्व इमेजेस या टाईपमध्ये आपण ॲड करून घ्यायचे आहेत. प्रत्येक बीटमध्ये एक एक इमेजेस असा दिसायला पाहिजे. ओके, एंडपर्यंत सगळे इमेजेस ॲड केलेले आहेत. आता त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं बघून घ्या. बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट जे प्रीसेट आहेत त्यामधले इफेक्ट आता आपल्याला अप्लाय करायचे आहेत प्रत्येक लेअरवरती. सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला काय करायचं आहे, इथं बघितलं तुम्ही तर 2 नंबरला एक तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. तर हा 2 नंबरचा इफेक्ट जो आहे तो हा इथून तुम्ही कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं. आता व्हिडिओमध्ये आल्यानंतर जे पण आपण व्हिडिओमध्ये इमेजेस वगैरे ॲड केलेले आहेत त्यात स्टार्टला आपल्याला लेयर्स दिलेले आहेत टेक्स्टचे. तर त्या प्रत्येक टेक्स्ट लेअरला हा इफेक्ट पहिल्यांदा पेस्ट करून घ्यायचा आपण. ओके, फक्त अशा प्रकारे हा इफेक्ट आपण याला पेस्ट करून घ्यायचा जेवढ्या पण आपल्या 6 लेअर आहेत त्याला, आणि नंतर त्याला आपण ग्रुपिंगमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर आपल्याला पहिल्यांदा ह्या ज्या 6 लेअर आहेत यांना आपण इफेक्ट हा पेस्ट केलेला आहे. आता पेस्ट केल्यानंतर 6च्या 6 ज्या लेअर आहेत मी तुम्हाला झूम आउट करतो म्हणजे दिसेल. तर या 6 लेअरला अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे. ओके, 6 लेअरला सिलेक्ट केलेलं आहे आपण. वरती तुम्हाला ग्रुपचं ऑप्शन भेटेल तर 1 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. तर हा एक ग्रुप क्रिएट झाला आपला. तर या ग्रुपला आपण काय करायचं आहे, डुप्लिकेट लेअरवरती क्लिक करून डबल करायचं आहे. जो वरचा ग्रुप आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर त्याला जस्ट वरती 3 डॉटवरती क्लिक करून फ्लिप व्हर्टिकलीवरती क्लिक करायचं आहे आणि मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन तो व्हर्टिकल केलेला ग्रुप अशा प्रकारे आपण खाली खेचायचा. ओके, इथंपर्यंत असा खेचलेला आहे बघू शकता.
इमेजला म्हणजे आपल्या टेक्स्टला टेक्स्ट कुठलाही टच झाला नाही पाहिजे. ओके, इथं थोडासा टच होतोय तर आणखीन थोडासा आपण खाली घेऊया याला. आणि त्यानंतर काय करायचं आहे, ग्रुपला आपण ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन याची अल्फा ऑपॅसिटी कमी करायची, कारण ती शॅडो दिसली पाहिजे. 40 ठेवलेली आपण, म्हणजे बघू शकता वरचा डार्क आणि खालला थोडासा फिकट दिसतोय, म्हणजे शॅडो आहे असं वाटतं. ओके, वरच्या लेअरचा शॅडो खाली पडलेला आहे असं वाटत आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण हे लेयर्स जे आहेत त्या सेट करून घेतलेले आहेत. तर प्रॉपर असे सेट झालेले आहेत आपल्याला बघू शकता. तर त्यानंतर आपल्याला काय करायचं, तर इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅक यायचं, आणखीन शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती यायचं आहे. तर इथं बघू शकता हा एक इफेक्ट आहे 1 नंबरचा. ओके, हा 1 नंबरचा इफेक्ट जो आहे हा इथून तुम्ही कॉपी करायचा आहे. तर हा 1 नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे, पूर्णपणे लास्टला जायचं आहे. लास्टला गेल्यानंतर लास्टला इमेजेस आहेत आणि तिथे एक डबल बीट आहे 19 सेकंदाजवळ. त्याच्या अलीकडे 2 मोठे इमेजेस आहेत, तर त्या 2 मोठे इमेजेसला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचं. ओके, तर थोडंसं जे आहे ते आपली मिसअंडरस्टँडिंगमुळे आपण दुसऱ्या ग्रुपमध्ये आलो होतो आणि ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचे इमेजेस आपण ॲड केले नव्हते. ओके, तर या लेअरमध्ये येऊया. इथं आल्यानंतर इथं बघू शकता हे जे 2 इमेजेस आहेत या 2 इमेजेसला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. ओके, या दोन्हीला हा इफेक्ट मी पेस्ट करून घेतला, तर या दोन्हीलाच फक्त हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. ओके, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये यायचं आहे. त्यानंतर इथं जर बघितलं तुम्ही तर 3 नंबरचा जो लेअर आहे 3 नंबरच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. 3 नंबरच्या लेअरवरती क्लिक केल्यानंतर तो इफेक्ट कॉपी करायचा आहे. आता कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं. व्हिडिओमध्ये आल्यानंतर जे आत्ता आपण 2 इफेक्ट पेस्ट केलेले आहेत 19 सेकंदाजवळ, तिथून पुढं तुम्हाला काही इमेजेस बघायला भेटतील, तर त्या प्रत्येक इमेजेसला आपण हा इफेक्ट पेस्ट करत जायचं आहे. फक्त जे आपण 19 सेकंद बोललेलो आहे तिथून पुढं जेवढे इमेजेस आहेत त्यांनाच फक्त हा इफेक्ट आपण पेस्ट करायचं आहे. बाकी जे इफेक्ट आहेत म्हणजे इमेजेस शिल्लक राहिलेले आहेत त्यांना आपण वेगळा इमेजेसचा इफेक्ट पेस्ट करणार आहे. तर बॅक यायचं आता शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरमध्ये. या लेअरमध्ये तुम्हाला 4 नंबरला एक लेअर भेटेल, म्हणजे सगळ्यात शेवटचा आपला इफेक्ट. तर तो कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर 9 सेकंदानंतर हे लहान लहान इमेजेस असेच सोडायचे, त्यांना कुठला इफेक्ट द्यायचा नाही. त्यानंतर जो मोठा इमेजेस आहे त्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे 4 नंबरवाला. ओके, 4 नंबरचा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर या सगळ्या लेअरला हा इफेक्ट आपण पेस्ट करत जायचं आहे. तर जेवढ्या मोठ्या लेअर आहेत त्यांना फक्त हा इफेक्ट आपण पेस्ट करून घेतलेला आहे. आता यानंतर आपल्याला काय करायचं इथून पुढं बघा, तर या लेअरला पण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे, बट यातील ट्रुबिलन्स डिस्प्लेस इफेक्ट जो आहे तो काढून टाकायचा आहे. ओके, आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये अजून एक इफेक्ट आहे तो म्हणजे हायलाईट अँड शॅडो. जर तो ठेवायचा असेल तर ठेवू शकता, अदरवाईज नाही ठेवला तरी चालेल. बट स्टार्टला इथे यायचं आहे, ॲड इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे आणि इथे एक्सपोजर ऑर गामा इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर स्टार्टला एक की द्यायचे आणि 2 नंबरला एक की द्यायचे, थोडंसं पुढं जाऊन, म्हणजे इमेजेस आपला जिथं बॅक येतो तिथे एक की द्यायचे. स्टार्टची जी की आहे त्यावरती जायचं आहे आणि 2 करायचं आहे पूर्णपणे एक्सपोजर. नंतर हा एक्सपोजर अशा प्रकारे कमी येताना आपल्याला दिसेल. ठीक आहे, तर हा इफेक्ट जो आहे तो पूर्णपणे हा इफेक्ट आता इथून कॉपी करायचा आहे आणि जेवढ्या पण लेअर आहेत त्यांना पेस्ट करायचं. बट हा इफेक्ट देखील ठराविक अंतरापर्यंतच पेस्ट करायचा आहे. तिथून पुढं हा इफेक्ट आपल्याला चेंज करून घ्यायचा आहे. तर बघू शकता हा जो इफेक्ट आहे जितक्या मोठ्या बीट होत्या त्या सगळ्या मोठ्या बीटना हा इफेक्ट आपण पेस्ट केलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं, याच्या समोर एक लहान बीट चालू होत आहेत, तर या लहान बीटमध्ये येऊन आपण हाच इफेक्ट पेस्ट करायचा. बट यामध्ये तुम्ही ऑस्किलेट इफेक्ट जे आहे ते दोन्ही ऑस्किलेट इफेक्ट काढून टाकायचे. त्यानंतर हा इफेक्ट कॉपी करायचा. ओके, आणि जेवढ्या पण लहान लहान बीट आहेत इथून पुढं जेवढ्या पण शिल्लक असलेल्या लहान बीट आहेत त्या सगळ्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर मी सगळ्यांना पेस्ट करून न दाखवतो, तुम्हाला दाखवतो कुठंपर्यंत पेस्ट करायचं आहे. तर बरोबर जे आहे ते इथं 18 सेकंदाला लास्ट बीट आहे. तर या लहान लहान बीट आहेत, या मोठी बीट आहे, याला देखील या सगळ्यांना हा इफेक्ट आपण पेस्ट करून घ्यायचं. ओके, आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जिथं आपल्या लेअर संपलेल्या आहेत टेक्स्टवाल्या त्या टेक्स्ट संपलेल्या लेअरजवळ जायचं आहे. तिथून पुढे लहान बीट आहेत, ह्या लहान बीट सोडायचे आहेत आणि इथं बरोबर 9.29 सेकंद या ठिकाणी यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. इथे एक तुम्हाला ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे, तर हा ओव्हरले व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. हा ओव्हरले व्हिडिओ ॲड केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन याला 90 डिग्रीमध्ये रोटेट करायचं आहे. साईज पण याची पूर्णपणे वाढवायची. ओके, साईज वाढवल्यानंतर यावरती क्लिक करायचं. ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन लाईटनवरून लिनियर डॉग इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि 1 नंबरच्या बीटवरती जाऊन एक्स्ट्रा पार्ट कट करायचं. त्यानंतर या लेअरवरती जाऊन कॉपी लेअर करायचे. आता लेअर कॉपी केल्यानंतर जेवढ्या पण बीट आहेत प्रत्येक बीटला जाऊन पेस्ट लेअर करायचे आणि लेअर पेस्ट केल्यानंतर एक्स्ट्रा पार्ट जो पण असेल तो बीटवरती जाऊन कट करायचा. तर पेस्ट लेअर केलेले, एक्स्ट्रा पार्ट कट केलेलं आहे, पेस्ट लेअर करून एक्स्ट्रा पार्ट कट केलेलं आहे. तर या टाईपमध्ये सगळे पार्ट आपले कट झालेले आहेत आणि व्हिडिओ देखील आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे. जस्ट आता शेअर ऑप्शनवरती कोपऱ्यात क्लिक करायचं आहे.
व्हिडिओ रेझोल्युशन 1080 पिक्सेल किंवा 720p ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर व्हिडिओ पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.